बुद्धाच्याही काळामध्ये वर्षावास होत होता. प्रत्येक भिक्षू जे उपसंपदित आहेत त्यांचे वर्षवास त्याही काळामध्ये होत होते, चालत आलेले आहे पुढे. आणि तेव्हापासून वर्षवासाची स्वागत आहे आपल्या सर्वांचं. हे बुद्धा टीचिंग चॅनल आहे. यावर बुद्ध आणि त्यांच्या संपूर्ण शिकवणीवर आणि शिक्षेवरती धम्मचर्चा होते. आपण सर्वजण बुद्धा टीचिंग चॅनलचा लाभ घ्यावा. तथागत सम्यक संबुद्ध, तथागतांचा सद्धम्म, तथागतांचा पावन पवित्र सदा पूजनीय भिक्खू संघ आणि पुढे बसलेले सर्व श्रद्धावान उपासक उपासिका, जे सम्राट अशोकाचे वंशज, भगवान बुद्धाचे खऱ्या अर्थानं श्रद्धावान उपासक उपासिका, भगवान बुद्धाच्या काळापासून आतापर्यंत ज्यांनी हा धम्म टिकवून ठेवला, आपल्या दानामधून, आपल्या श्रद्धेमधून, आपल्या त्यागामधून, आपल्या शीलधर्मामधून, आपल्या मैत्रीपूर्ण चित्तामधून, ज्यांनी तथागतांच्या काळापासून आजपर्यंत त्यागाची, मैत्रीची, दानाची भूमिका निभावलेली आहे, त्या लोकांचेच तुम्ही वंशज आहात. त्यामुळे जेवढा सन्मान विशाखा, सुजाता, आम्रपाली, किशा गौतमी, महाप्रजापती यांचा जो सन्मान आहे, तोच सन्मान तुमचा धम्मामध्ये आजही आहे. अशोकाच्या काळा म्हणजे भगवान बुद्धाच्या काळामध्ये राजा प्रसेनजित, बिंबिसार किंवा अजातशत्रू हे अन्य जे काही राजे लोक होऊन गेले, जे महादानी होऊन गेले, जे उपासक, त्यांच्या कार्याची भगवान बुद्धाच्या त्रिपिटकामध्ये नोंद झालेली आहे. त्यांचे वंशज येथे बसलेले सर्व श्रद्धावान उपासक. तुमचं महत्त्व कोणत्याही कारणाने कमी नाही. भगवान बुद्धाच्या काळामध्ये आर्य श्रावक संघ होता. महान असे विद्वत्तापूर्ण अरहत पदाला पोहोचलेले महान त्यागी भिक्षू होते. त्यांच्या काळामध्ये धम्मश्रवण करणे, त्याचं आचरण करणे, पालन करणे हे ते महाउपासक उपासिकांचं महान पुण्य होतं. पण आजही भगवान बुद्ध नसताना, तथागतांचा आर्य श्रावक संघ येथे नसताना, समुत्ती संघ या ठिकाणी आहे. त्यांच्याही वचनाला आपण श्रद्धायुक्त ग्रहण करून पूर्ण श्रद्धेनं, त्यागाने शीलाचं तुम्ही पालन करता, धम्म आचरण करता. हे काही तुमचं कमी पुण्य आहे असं अजिबात नाही. त्यामुळे खरोखर तथागतांनी जे काही 4 परिषदा सांगितलेल्या आहेत, धम्म टिकवून ठेवण्यासाठी, धम्म रक्षित करण्यासाठी, धम्माचा प्रचार प्रसार करण्यासाठी
त्या 4 परिषदा आजही सजग आहेत, जागृत आहेत आणि कर्तव्यदक्ष आहेत. त्या म्हणजे भिक्खू, भिक्खुनी, उपासक आणि उपासिका या 4 लोकांचा संघ आजही सक्रिय आहे आणि अत्यंत श्रद्धेनं धम्मविनयाचं पालन करून आपल्या पारमिता आपलं धम्म आचरण ते पार पाडत आहेत. तर त्यामुळे तुमचे खरोखर खूप खूप धन्यवाद आहेत. खूप खूप तुमच्या पुण्यकर्माबद्दल साधुवाद आहे. तुम्ही सजग नसता, तुम्ही जागृत नसता किंवा तुम्ही त्यागी नसता, दानी नसतात, तर कदाचित आजचा जो भिक्खू संघ विद्यमान आहे तो भिक्खू संघ एवढ्या संख्येनं कदाचित आपल्याला दिसला नसता. म्हणजे भिक्खू संघ आज जो आपण पाहत आहोत हे उपासक उपासिकांच्या श्रद्धेमधून, त्यांच्या त्यागामधून, त्यांच्या दानामधून, त्यांच्या सद्भावनेमधून हा संघ या ठिकाणी टिकून आहे. तुम्ही बघितलं आताच आपण चतुपच्चयाचं महत्त्व, त्याचा उद्देश, त्याचा फायदा काय होतो हे आपण पाहिलं. आणि जे जे लोक चतुपच्चयाचं दान करतात निश्चितच आपल्या जीवनासाठी न भूतो न भविष्यती असे महान दानकर्म करतात, आपल्या पारमिता करतात आणि त्यामधून सद्धम्म टिकून असतो, सद्धम्माचा प्रसार होतो. काही लोक धम्माचं आचरण करतात, बुद्धाच्या वचनावरती विश्वास ठेवतात, श्रद्धा ठेवतात आणि बुद्धाच्या वचनाला शिरसावंद्य मानतात. आणि म्हणून भिक्खू संघ, धम्म, जे काही बौद्ध शिकवण, परंपरा, जे काही रीतिरिवाज, विधी ह्या आजही शुद्ध पद्धतीनं त्याचं पालन होतं, त्या टिकून आहे. पण काही लोक ज्यांचं बुद्धाच्या वचनावरती विश्वास नसतो असे लोक बुद्धिवादामधून चर्चा करतात. बुद्धाचं वचन या आधुनिक काळामध्ये आवश्यक आहे असं त्यांना वाटत नाही. बुद्धाच्या वचनावरती विश्वास ठेवला पाहिजे, ही काळाची गरज आहे असंही त्यांना वाटत नाही. म्हणून काही लोक, मी त्यांना उपासक म्हणणे मला थोडंसं अवघड जाईल आणि माझं मनही त्याला स्वीकार करू शकणार नाही की ते खरोखर उपासक आहेत, उपासिका आहेत. म्हणून ते युक्तिवाद काय करतात, जो वर्षावासच्या निमित्ताने आज आपण हा जो कार्यक्रम आयोजित केलेला आहे हा वर्षावासाचा कार्यक्रम आहे. बुद्धाच्याही काळामध्ये वर्षावास होत होता. प्रत्येक भिक्षू जे उपसंपदित आहेत त्यांचे वर्षावास त्याही काळामध्ये होत होते, चालत आलेले आहे पुढं. आणि तेव्हापासून वर्षावासाची परंपरा चालत आलेली आहे आणि ती आपण जोपासलेली आहे. चिंतन मनन करून, ध्यान करून, त्याचं महत्त्व, त्याचा उद्देश, फायदा समजून ती आपण जोपासलेली आहे. आणि आज आपला कठीण चिवरदान वर्षावासाच्या निमित्ताने या ठिकाणी संपन्न होत आहे. आणि हा जो संधी योग आलेला आहे तो म्हणजे भदंत धम्मबोधी यांनी अधिष्ठान केलं 3 महिने. यांच्याच प्रमाणे अन्य विहारामध्ये जे जे काही उपसंपदित भिक्षू आहेत
त्यांनी सुद्धा अधिष्ठान केलं आणि त्या विहारामध्ये कठीण चिवरदान संपन्न होत आहे. त्यांचा महान त्याग आहे, त्यामध्ये महाश्रद्धा आहे. त्या काळामध्ये जे भिक्षू श्रद्धायुक्त चित्ताने 3 महिने अधिष्ठान करायचे, अधिष्ठान करून एका विहारामध्ये राहून धम्म आचरण करायचे आणि शेवटी 3 महिने झाल्यानंतर पवारणा करायची. ही जी परंपरा आहे ही बुद्धाची परंपरा आहे, ही संघाची परंपरा आहे. त्या संघाच्या परंपरेला, त्या बुद्धाच्या परंपरेला आमचे भिक्षू मोठ्या श्रद्धेनं समर्पित होतात आणि धम्म आचरण करतात. तर त्यामुळे आजची जी संधी तुम्हाला प्राप्त झाली ती भदंत धम्मबोधी यांच्या धम्म आचरणामधून झालेली आहे. त्यामुळे भिक्षू संघाच्या वतीनं भिक्षू धम्मबोधी यांचं अभिनंदन आहे. त्यांच्या कार्याबद्दल साधुवाद आहे आणि त्यांच्या कार्याचं अनुमोदन करण्यासाठी तुम्ही त्यांना आज चिवरदान, कठीण चिवरदान देत आहात. हे तुमच्याही कार्याचं अनुमोदन आहे. तुम्ही सुद्धा साधुवादास पात्र आहात. तर ही परंपरा आपण टिकवलेली आहे. काही लोक म्हणजे उपासकांपैकी काही लोक असं वाद करतात की तो भगवान बुद्धाचा काळ होता, भगवान बुद्धाची वेळ होती, त्यावेळेला वर्षवास करणे आवश्यक होतं. 3 महिने एका ठिकाणी राहून वर्षवास करणे त्या काळाची गरज होती. आता आपल्याला ती गरज नाही आहे, आपण ते वर्षवास केला नाही पाहिजे. वर्षवास केला तर ही एक कर्मकांडच होतात की काय आपल्याकडून, असा युक्तिवाद करून या गोष्टीला ते शह देण्याचा प्रयत्न करत आहे. वर्षवास आपल्याला काही आता गरज नाही, ती काळाची गरज नाही आणि भिक्षूंनी 3 महिने वर्षवासासाठी एका ठिकाणी थांबणेसुद्धा आवश्यक नाही असा युक्तिवाद करतात. पण चिंतन मनन करण्याची गोष्ट आहे. भिक्षू वर्षवास करतात म्हणजे नेमकं काय? पावसाळ्याच्या दिवसामध्ये 3 महिने एका ठिकाणी राहतात, ज्या ज्या विहारामध्ये राहतात अधिष्ठान करून राहतात आणि 3 महिने ते आपल्या आचरणाची शुद्धता करतात. अधिष्ठान करून एका ठिकाणी राहून आपल्या आचरणाची शुद्धता करतात, आपल्या शीलाची शुद्धता करतात, आपल्या समाधीची शुद्धता करतात, आपल्या धम्म अभ्यासाची शुद्धता करतात, ज्ञान संपादन करतात आणि शेवटी 3 महिने झाल्यानंतर पवारणा करतात. पवारणा करतात म्हणजे नेमकं काय? पवारणा कशासाठी केल्या जाते, कोण करतात, उद्देश, त्याचं महत्त्व काय आहे हे आपल्याला समजलं तर तुम्हाला भगवान बुद्ध किती महाकारुणिक आहेत, किती चांगली गोष्ट त्यांनी यामधून भिक्खू संघाला शिकवलेली आहे हे आपल्या ध्यानात आल्याशिवाय राहणार नाही. ज्या ठिकाणी भिक्खू संघ असतो, भिक्खू संघ असल्यानंतर भिक्खू संघ 3 महिने झाल्यानंतर पवारणा करतो. पवारणा कशा पद्धतीने केल्या जाते हे सुद्धा आपल्याला माहिती असणं गरजेचं आहे. भिक्खू संघ ज्या ठिकाणी असतो त्या ठिकाणी सातत्याने पूजा, वंदना, परित्राण पाठ, धम्मदेशना, पातिमोक्षाचं पठण ह्या गोष्टी सातत्याने 3 महिने होत असतात. शेवटी पवारणा होते. ज्या दिवशी 3 महिन्याचे उपवास संपूर्ण खतम होतात, पवारणा केल्या जाते. पवारणा जी असते भिक्खू संघ आपसामध्ये पवारणा करतो.
काया वाचा मनाने कळत न कळत भिक्खू संघाच्या प्रती, धम्माच्या प्रती किंवा बुद्धाच्या प्रती माझं काही चुकलं असेल तर संघ, बुद्ध धम्म संघ मला माफ करो, असा ज्येष्ठ भंतेजी संघामध्ये असलेल्या कनिष्ठ भंतेजींना पवारणा करत असतो, माफी करत असतो. जर माझ्याकडून बुद्ध धम्म संघ यांच्याप्रती काही चुकलं असेल, कळत न कळत काया वाचा मनाने एखादा दोष घडला असेल तर बुद्ध क्षमा करो, धम्म क्षमा करो आणि वर्तमान काळातील संघ ज्यांच्यामध्ये पवारणा घेतलेली आहे ते सुद्धा क्षमा करो. कोण म्हणतात असं? ज्येष्ठ भंतेजी म्हणतात. कोणाला म्हणतात? संघाला म्हणतात. संघामध्ये त्यांच्यापेक्षा सगळेच कसे असतात? लहान असतात. म्हणजे एक ज्येष्ठ भंतेजी लहान भिक्षूला सुद्धा पवारणा करतो, क्षमा याचना करतो. किती मोठा नम्रपणा त्या भिक्खूमध्ये आहे. जे महागुरू असतात ते संघामध्ये असलेल्या सर्व संघाला पवारणा करतात. 3 महिने एका ठिकाणी राहिल्यानंतर भिक्षूचे जे काही गुणदोष असतात ते स्वतःला कळत नाहीत, पण इतरांना कळतात. इतरांना काही शंका आली त्यांच्या शिलाबद्दल, त्यांच्या विनयाबद्दल काही शंका आली, काही त्यांनी ऐकलं, काही त्यांना कोणी सांगितलं, त्याच्याबद्दल क्षमा याचना केल्या जाते. पातिमोक्षाच्या दिवशी तर आपत्तीदेशना केल्या जातेच, पण विशेष असं 3 महिन्याचा जो पवारणा असतो त्याच्यामध्ये या गोष्टीकडे प्रामुख्याने लक्ष दिलं जातं. प्रथम जो ज्येष्ठ भंतेजी असतो तो संघाला याचना करतो. त्याच्यानंतर ज्यांचे वर्चस्व त्यांच्यापेक्षा कमी असतात ते बुद्ध धम्म संघाला क्षमा याचना करून आपली पवारणा करत असतात. तर अशा पद्धतीनं ज्येष्ठ भंतेजीपासून तर अगदी शेवटच्या भंतेजीपर्यंत ज्यांचे फक्त 1 वर्षवास झालेला आहे त्यांच्यापर्यंत ही पवारणा अशा पद्धतीनं ही केल्या जाते. म्हणजे इथे भगवान बुद्धाने संघाची शुद्धता राखण्यासाठी खूप मोठं हे काय दिलेलं आहे? माध्यम दिलेलं आहे. आणि ते माध्यम वर्षवासाच्या 3 महिन्याच्या कालावधीमध्ये ही परिशुद्धता साधल्या जाते. भिक्खू संघ एकमेकाला क्षमा याचना करत करत शेवटचा भिक्षू असतो ज्याचा एक वर्षावा झालेला असतो तो बाकीच्या भिक्खूंना सुद्धा क्षमा याचना करत असतो, म्हणजे क्षमा याचना मागत असतो. तर ही जी गोष्ट आहे या जगामध्ये फक्त भगवान बुद्धाच्या भिक्खू संघामध्येच आहे, अन्य कोणत्याच संघामध्ये नाही. कोणत्याच संघामध्ये ही गोष्ट किंवा हे सद्भावना एकमेकाबद्दल किंवा एकमेकाबद्दल आदर सन्मानाची भावना फक्त भिक्खू संघाच्या धम्म विनयामध्ये आहे. आणि त्याचं प्रायोगिकता हे पवारणाच्या दिवशी होत असते. त्यामुळे भगवंताचा संघ हा विशेष रूपाने वंदनीय आहे, पूजनीय आहे, सन्माननीय आहे. बाकीचे जे काही भिक्खू संघाच्या व्यतिरिक्त जे संघ आहेत ते मान, सन्मान, अहंकार, गर्व, मीपणा या गोष्टी उदयास येतात. पण ही गोष्ट भिक्खू संघामध्ये उदयास येत नाही. अहंकार नाही, गर्व नाही, मीपणा नाही, मोठेपणा नाही. तेथे प्राधान्य आहे ते विनयाला आहे. विनयाचा सन्मान, विनयाचं आचरण म्हणजे सर्व भिक्खूचा सन्मान आहे. आणि दुसऱ्या अर्थाने स्वतःचाही सन्मान आहे. धम्मविनय माझ्यामध्ये आहे, मी धम्मविनयाचं पालन करतो, मी संघाचाही सन्मान करतो, धम्माचा सन्मान करतो, बुद्धाचा सन्मान करतो आणि दुसऱ्या अर्थानं स्वतःचाही सन्मान करतो. कारण मी समर्पित होतो
बुद्ध धम्म संघ त्यांच्या शिकवणुकीला, त्यांच्या धम्म विनयाला, तर अशा पद्धतीनं हे पवारणा ही केल्या जाते. आणि ही शिकवण केवळ फक्त भगवान बुद्धानेच शिकवलेली आहे. बाकीच्या कोणत्याही धर्मगुरूने कोणत्याही संघामध्ये शिकवलेली नाही. तथागत हे महाकारुणिक, महाविशुद्धी पदाला पोचलेले आणि महाप्रज्ञावान होते. तथागत सम्यक संबुद्धाने जे काही सम्यक संबोधी ज्ञान मिळवलेलं आहे, ते ज्ञान तथागत सम्यक संबुद्धाने या भिक्खू संघाला दिलेलं आहे. भिक्खू संघाला त्यांनी त्याचं ट्रान्सफर केलं, म्हणजे भिक्खू संघाला त्यांनी ते हँडओव्हर केलेलं आहे. तथागतांचं जे ज्ञान आहे ते भिक्खू संघाला त्यांनी हँडओव्हर केलेलं आहे. आणि त्यांच्या भिक्खू संघामध्ये अरहत लोक जे होतात, केवळ फक्त याच्याचमुळे होतात. बाकीचे जे काही गुरु आहेत, बाकीचे जे गुरु आहेत ते हातचं राखून शिकवतात. विशेषतः आहे बाकीचे गुरु आहेत, बाकीचे जे संघ आहेत ते हातचं राखून शिकवतात. कशासाठी? की माझा शिष्य, माझा चेला माझ्या बरोबरीचा नसला पाहिजे, तो माझ्यापेक्षा कमीच असला पाहिजे. जर हा माझ्या डोक्यावरती बसला तर पुढे काय? या भीतीमुळं बाकीच्या गुरूंनी हातचं राखून शिकवलेलं आहे. पण तथागतांनी हातचं राखून काही शिकवलेलं नाही. जे मला माहीत आहे ते तुम्हाला सांगत आहे. तुमचं दुःखमुक्त अवस्था प्राप्त झाली पाहिजे, अर्थ झाला पाहिजे, जन्म मरणाचं भवचक्र नष्ट झालं पाहिजे, जे काही तृष्णा वासना विकार आहेत त्या समूळ नष्ट झाल्या पाहिजेत. म्हणून भगवान बुद्धांनी कधीही हातचं राखून शिकवलेलं नाही. शेवटी आनंदाला म्हणतात, ज्यावेळेला भगवान बुद्धाची महापरिनिर्वाण अवस्था जवळ येते त्यावेळेला बुद्ध म्हणतात, काही शंका कुशंका असेल, काही विचारायचं असेल, काही तुमच्या मनामध्ये काही राहिलेलं असेल विचारण्यासाठी, ऐकण्यासाठी, तर तुम्ही विचारू शकता. अशा पद्धतीनं 3 वेळा सर्व भिक्खू संघासमोर आनंदाला बुद्ध म्हणतात. म्हणजे बुद्ध जे त्यांच्याकडे आहे ते सर्वस्व भिक्खू संघाला दान देतात. आणि भिक्खू संघाला त्यांनी जे काही दिलं ते 4 आर्य सत्य, 3 लक्षणं, अनित्य, दुःख, अनात्म याचं परिपूर्ण ज्ञान भिक्खू संघाला त्यांनी दिलेलं आहे. तर त्यामुळे भगवंताने जे काही सम्यक संबोधी ज्ञान प्राप्त केलेलं आहे, जेवढं आवश्यक आहे भिक्खू संघासाठी दुःखमुक्त होण्यासाठी, जन्म मरणाचं भवचक्र तोडण्यासाठी, सर्व तृष्णा वासना विकारापासून मुक्त होण्यासाठी, ते सर्वस्व ज्ञान तथागत सम्यक संबुद्धांनी भिक्खू संघाला दिलेलं आहे. जे महाकारुणिक सम्यक संबुद्ध असतात त्यांचे अधिगुण असतात. बुद्धाचे 9 गुण, धम्माचे 6 गुण आणि संघाचे 9 गुण, असे हे 24 गुण असतात. आणि हे 24 गुण 24 जे आहे हे महापठ्ठान आहे. म्हणजे हे 24 गुण भिक्खू, धम्म आणि बुद्ध यांचे मिळून 24 गुण जे असतात, तर हे 24 गुण 24 क्वालिटीज ऑफ बुद्ध धम्म अँड संघा, 24 क्वालिटीज. तर हे त्याचं महाविशुद्धी, महाप्रज्ञा आणि महाकरुणा असे हे सर्वस्व जे गुण आहेत, तर हे सर्वस्व गुण बुद्ध धम्म संघाचे, बुद्धाची सम्यक संबोधी ज्ञान या महापठ्ठांमध्ये ही सामावलेली आहे. तर एवढं मोठं ज्ञान भगवान बुद्धाने भिक्खू संघाला दिलं
आणि ते सुद्धा अत्यंत नम्रपणे पवारणीच्या माध्यमाने तुम्ही ते समजू शकता. कसलाही अहंकार नाही, गर्व नाही, मीपणा नाही, मोठेपण नाही, सर्वस्व त्यागाची भावना. तर ही ज्ञानामधून बुद्धाने या भिक्खू संघाला दिली, या जगाला दिलेली आहे. बुद्धाचे विशेष असे गुण होते. अत्तहित संपदा. अत्तहित संपदा. ही अत्तहित संपदा म्हणजे तथागताने मिळवलेली सम्यक संबोधित ज्ञान आहे. 4 आर्य सत्य आहे, 3 लक्षणं आहे. हे तथागतांचा सद्धम्म आहे, दुःखमुक्तीचा सद्धम्म. परहित पटीपदा. अतहित संपदा म्हणजे काय? स्वतःच्या प्रयत्नाने, स्वतःच्या पारमितेने, स्वतःच्या आचरणाने मिळवलेलं सम्यक संबोधित ज्ञान. परहित पटीपदा. दुसऱ्यांचंही हित व्हावं, दुसऱ्यांचंही कल्याण व्हावं, दुसरेसुद्धा दुःखापासून मुक्त व्हावेत. परहित पटीपदा. ते सम्यक संबुद्धाचे विशेष असे गुण आहेत. 9 गुण तर आहेतच, पण त्याच्या व्यतिरिक्त हे अतहित पटीपदा, परहित पटीपदा आणि महाकारुणिक, महाप्रज्ञा आणि महाविशुद्धी हे विशेष असे तथागतांचे महागुण आहेत. तर अशा पद्धतीनं भगवान बुद्धाने या जगाला महान असा उपदेश केलेला आहे, ज्याला आपण धम्म म्हणतो. आणि हा धम्म म्हणजे महाप्रज्ञा. महाप्रज्ञा सम्यक संबोधी ज्ञान. महाकरुणा. तथागतांनी ही महाकरुणा शिकून सर्वांना समता, स्वातंत्र्य, बंधुत्व, न्याय, नीतिमत्ता, सदाचार, मैत्रीची भावना महाकारुणेमधून शिकवलेली आहे. महाविशुद्धी. तथागतासारखा कोणीही शुद्ध, पवित्र, निर्मळ असं त्यांची बराबरी करणारा या जगामध्ये कोणी नाही. पण तथागतांचा विशेष असा गुण आहे, तो म्हणजे महाविशुद्धी. आणि ही महाविशुद्धी प्रत्येकाच्या जीवनामध्ये जर निर्माण झाली, प्रत्येकाने जर त्याचं आचरण केलं, तर कधीच भांडणं होणार नाही. कधी राग, द्वेष, मोह, लोभ, आसक्ती, तृष्णा, वासना, विकार हे गुण तुमच्यामध्ये कधी उत्पन्न होणार नाही. तथागतांनी महापवारणेच्या रूपाने तेथे समता शिकवली, तेथे समानता शिकवली, न्याय शिकवला, अहंकार तिथून नष्ट केला. जर हाच अहंकार कमी अधिक प्रमाणामध्ये सुद्धा आपल्यामधून निघून गेला, तर आपलं कुटुंबामध्ये कधीच भांडण होणार नाही, आपसामध्ये कधी भांडणच होणार नाही. जो तो आपापल्या नियमाने, विनयाने त्याचं पालन करेल, जसे भिक्षू लोक करतात. मोठा भिक्षूसुद्धा लहान भिक्षूला पवारणा करतो. काया वाचा मनाने जर माझ्याकडून काही दोष घडला असेल तर संघ मला माफ करो. अशा पद्धतीचं जर ही भावना तुमच्या मनामध्ये उत्पन्न झाली आणि तुम्ही वर्षातून 1 दिवस तुमच्या कुटुंबामध्येच अशा पद्धतीची सुरुवात केली, सर्वांना एका ठिकाणी बसून जर तुम्ही अशी क्षमा याचना केली, कुटुंब प्रमुख असूनही कुटुंबातील सर्व सदस्यांच्या समोर अशी क्षमा याचना तुम्ही केली, तर काय होईल उत्पन्न? फक्त मैत्री उत्पन्न होईल. द्वेष उत्पन्न होणार नाही, अहंकार उत्पन्न होणार नाही, मीपणा उत्पन्न होणार नाही. अशाच पद्धतीनं जर एकमेकाची क्षमा आपण केली, वर्षातून 1 दिवस. कोणता दिवस? कोणता दिवस? पवारणेचा दिवस, क्षमा याचनेचा दिवस. जर तुम्ही सुद्धा उपासक उपासिकांनी आपल्या कुटुंबामध्ये केली, तर मला वाटत नाही कुटुंबामध्ये भांडण झगडा होईल, तेढ उत्पन्न होईल, द्वेष उत्पन्न होईल, मैत्रीच उत्पन्न होईल. बघा किती चांगली शिकवण या जगाला बुद्धाने दिलेली आहे. त्याचं आचरण तुम्ही तुमच्या घरामध्ये केलं तरी बाकीचे लोक तुमच्याबद्दल असंतुष्ट असलेले ते सुद्धा तुम्हाला माफ करतील.
काय म्हणतील, आमचे वडीलधारी आम्हाला क्षमा याचना करतात आणि आम्ही कसं वागावं त्यांच्याप्रती. बघा किती चांगली शिकवण बुद्धाच्या धर्मामध्ये आहे, भिक्खू संघामध्ये आहे आणि ती सुद्धा तुमच्यापर्यंत पोहोचली पाहिजे. तुम्ही सुद्धा एकमेकाला क्षमा याचना केली पाहिजे, क्षमा याचना मागितली पाहिजे आणि त्यापासून, त्या द्वेषापासून, त्या क्रोधापासून, त्या अहंकारापासून मुक्त झालं पाहिजे. मैत्रीचा संदेश, प्रॅक्टिकली बुद्धाचा संदेश तुमच्या आचरणामध्ये, तुमच्या घरामध्ये उत्पन्न होईल आणि घरामध्ये असं काही द्वेष उत्पन्न होणार नाही. बघा किती चांगले संदेश आहे. आपण धम्म ऐकतो पण धम्माचं आचरण करत नाही, धम्माचं महत्त्व समजून घेत नाही आणि त्यामुळे आपल्या कुटुंबामध्ये भांडण, झगडा, भावाचा, बहिणीचा, मुलांचा, आईवडिलांचा, हे कशासाठी हे तुम्ही काढलं पाहिजे. एक धम्माचं जे प्रॅक्टिकल आहे तुमच्या आचरणामध्ये, तुमच्या घरापासून सुरुवात झाली पाहिजे. जर तुमच्या घरामध्ये सुरुवात झाली, तुमच्या समाजामध्ये सुरुवात होईल आणि तुमच्या समाजामध्ये सुरुवात झाली तर तुमच्या सर्व बांधवामध्ये तो दिवस येईल आणि एकमेकाला क्षमा याचना कराल आणि त्यापासून, भयापासून, भीतीपासून, आपत्ती, विपत्ती, संकट, धोके, द्वेष यापासून तुम्ही मुक्त व्हाल. म्हणून पवारणा अत्यंत महत्त्वाचा आहे आणि तो केव्हा होतो, जर 3 महिन्याचं अधिष्ठान केलं, वर्षवास केला तर हा चांगला धम्म टिकून राहू शकतो. अन्यथा चांगला धर्म तुमच्या आचारा विचारामधून जाईल आणि कुटुंबामध्येच भांडण, कलह, झगडा उत्पन्न होईल आणि कुटुंबामध्ये उत्पन्न होईल तो समाजामध्ये पसरेल आणि समाजही अशा पद्धतीनं काय होईल, विघटित होईल. तर हे वर्षावासाच्या निमित्ताने कठीण चिवरदान तुम्ही जे करता हा सांघिकपणे करता. इथं सर्वांची मनं शुद्ध एका ठिकाणी येतात, सांघिकतेनं परिशुद्ध होतात आणि धम्माचं काम होतं आणि धम्माचं काम झाल्यामुळे बुद्धाची जे वंशावली आहे, परंपरा आहे, विधी आहे, वर्षवास आहे तो टिकून राहतो आणि त्याचा फायदा सर्व कुटुंबाला होतो, समाजाला होतो आणि आपल्या सर्वांना त्यामध्ये एक सांघिकता, एक मैत्रीभाव, एक संघटना, एक बंधुभाव, एक आदर सन्मानाची भावना उत्पन्न होते आणि त्याचा फायदा अनन्य अशा लोकांना होतो आणि त्यामध्ये एक खऱ्या अर्थानं समता, स्वातंत्र्य, बंधुत्व, न्याय, नीतिमत्ता, सदाचार, शील धर्माचं पालन, विद्वत्तेचं पालन तुमच्या प्रज्ञेमधून, तुमच्या शीलामधून, तुमच्या धम्मविनयामधून हे टिकून राहतं आणि समाज त्यामध्ये घडत असतो. समाज त्यामध्ये एक मॅच्युअर होतो आणि माणूस माणसाची सेवा करतो, माणूस माणसाचं रक्षण करतो. दुश्मनी आणि क्रोधाची भावना ही नष्ट होते. तर वेळेचं ध्यान ठेवून मी या ठिकाणी धम्मदेशना संपवत आहे. सर्वांचं कल्याण हो, हित हो, मंगल हो. भिक्खू संघ जे काही अधिष्ठान करून वर्षवास करतात, शेवटी कठीण चिवरदानाच्या रूपाने सांगता करतात, तर खरोखर भिक्खू संघाचे सुद्धा खूप खूप धन्यवाद आहेत. उपासक उपासिकांचे सुद्धा खूप मोठे धन्यवाद आहेत आणि त्यांच्या पुण्यकर्माबद्दल साधुवाद आहे. साधू साधू साधू. शेवटी भिक्खू संघाच्या वतीने आशीर्वाद होत आहे. सर्वांनी हात जोडून आशीर्वाद ग्रहण करावा. दुःखपत्ताचनी दुःखा, भयपत्ताचनी भया, शोकपत्ताचनी हन्तु सभ्येऽपि पाणिनो एतावता च अम्मेहि सम्मतं पुण्यसम्पदं सभ्ये देवा अनुमोदन्तु. सर्वसम्पत्तिसिद्धिया
दानं ददन्तु सद्दायं शीलं रक्षन्तु सर्वदा भावनाभिर्ता होन्तु गच्छन्तु देवता गता सब्बे बुद्धा बलपत्ता पच्चेकानञ्चयं बलम् अरहन्तानञ्च तेजेन रक्षं वन्दामि सब्बसो आकाशठा च भूमठा देवा नागा महेद्दिका पुण्यन्तम् अनुमोदित्वा चिरं रक्षन्तु बुद्धशासनम् आकाशठा च भूमठा देवा नागा महेद्दिका पुण्यन्तम् अनुमोदित्वा चिरं रक्षन्तु धम्मदेशम् आकाशठा च भूमठा देवा नागा महेद्दिका पुण्यन्तम् अनुमोदित्वा चिरं रक्षन्तु त्वं परन्ति सभ्भीतियो विवर्जन्तु सब्बरोगो विनश्यतु मा ते भवन्त्वन्तरायो सुखी दीर्घायुको भव अभिवादनशीलिसा नीचं वड्डापचायिनो चत्तारो धम्मा वर्धन्ति आयुवन्नो सुखं बलन्ति। साधु साधु साधु। बुद्धं नमामि, बुद्ध को नमन करता हूँ। धम्मं नमामि, धम्म को नमन करता हूँ। संघं नमामि, संघ को नमन करता हूँ।